श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। एकादशी म्हणजे अखंड विश्वाला निर्माण करणारी देवी आहे। देवी देवतेचं रक्षण करणारी देवी म्हणजे एकादशी। एकादशीचा जन्म हा भगवान विष्णूच्या पासून झालेला आहे, म्हणून आपण तिला एकादशी असं म्हणतो। पांडुरंगाचा प्रत्येक भक्त प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या 2 एकादशी तो धरत असतो। जो एकादशीचं व्रत करतो त्यांना भगवंताच्या पायाशी जागा असते। सर्व पापापासून मुक्ती मिळवायची म्हणजे एकादशीचं व्रत आपण करणे भागच आहे। 24 एकादशी पुण्यदायक असतातच, परंतु त्या 24 एकादशीमध्ये एक एकादश अशी असते, ती म्हणजे निर्जला एकादशी। ह्या एकादशीला खूप असं श्रेष्ठ मानलं आहे। वर्षातल्या ज्या आपण 24 एकादशी नाही धरल्या तरी चालतील, परंतु फक्त आपण एक जर निर्जला एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला त्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य मिळतं असं सांगितलं जातं। निर्जला एकादशी ही ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाला येते। 6 जून 2025 या दिवशी आहे निर्जला एकादशी। निर्जला एकादशी दिवशी आपण अन्न आणि जल हे आपल्याला उपवास करताना खायचं नसतं। तर असं म्हणतात की या एकादशीचा उपवास केला तर भगवंताच्या पायाशी आपल्याला जागा मिळते, मनामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, स्वर्गाची सुद्धा प्राप्ती होते। पृथ्वीवर सर्व तीर्थस्थळाचे दर्शन हे केवळ एका निर्जला एकादशीच्या व्रताचं उपवास केल्यानं आपल्याला प्राप्त होत असतं। या दिवशी आपल्याला कलशदान आणि गोदानाला खूप असं महत्त्व मानले आहे। निर्जला एकादशीचं एवढं महत्त्व काय आहे, तर यामागं काय कथा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनातील सर्व पापे दूर होतील, त्यामुळं ही कथा शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच ऐका। 5 पांडवांपैकी एक म्हणजे बलवान पराक्रमी भीम, हे तुम्हाला तर माहीतच असेल। यांनी एकदा आपल्या गुरुला विचारले, हे गुरुवरे, मला माझे सर्व भाऊ, माता कुंती, द्रौपदी हे सर्व मला एकादशी व्रत करायला सांगतात, परंतु गुरुदेव, मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची भक्ती पूर्ण श्रद्धेनं करील, परंतु मी उपवासी राहू शकत नाही। त्यावेळी गुरुवरे म्हणाले, हे भीम, आपण नरकाला वाईट मानतो आणि स्वर्गाला चांगले मानतो। असं असेल तर ह्या महिन्याच्या 24 एकादशी येतात, त्या एकादशीचं व्रत आपण त्या व्रता दिवशी अन्न खाऊ नये, त्यामुळे हे व्रत करत असतात। भीम म्हणाला, हे गुरुवरे, तुम्ही मला सांगतात ते खरंय, ते मला पटतंय, परंतु मला उपवास धरणं शक्य नाही। तुम्ही मला असं एक व्रत सांगा जे फक्त वर्षातून एकदाच केलं तर त्या व्रताची पूर्ण मला फळ मिळेल, म्हणजे एक जरी उपवास मी वर्षातून धरला तरीसुद्धा मला त्याने स्वर्गाची प्राप्ती होईल। असा एखादं व्रत तुम्ही नक्की सांगा, मी वर्षातून एक वेळेस उपवास धरायला नक्कीच प्रयत्न करेल, मी यावेळी अन्न पाण्याचा सुद्धा त्याग करेल, असं व्रत तुम्ही मला सांगा। त्यावेळी व्यास ऋषी म्हणाले, आपल्या देशात अनेक महान ऋषींनी आणि संतांनी शास्त्र वाचली, त्यात असं सांगितलं आहे की या एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याची पापापासून मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व व्याधीही दूर होतात। ह्या सर्व व्यासाचं ऐकल्यानंतर भीम म्हणाला की मला आता नरकात जायचं नाही, तुम्ही फक्त मला एक एकादशीचं व्रत नक्की सांगा, मी वर्षातून एकदा नक्कीच उपवास करेल। त्यावेळीच त्यांचे गुरुवरे म्हणाले, हे भीम, तुला मी असं एक व्रत सांगतो जी तू वर्षातून एकदाच पकडायचं, ते म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील जी एकादशी येते म्हणजे निर्जला एकादशीचं, तिचं व्रत तू नक्कीच करा। 24 एकादशी केल्याचं पुण्य या एकादशीनं मिळतं। या दिवशी काय करायचं, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, आचमन करावे, फक्त या दिवशी आपल्याला भोजन करायचं नाही। एकादशी दिवशी म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत आपल्याला जल आणि अन्न त्याग करायचं आहे, म्हणजे या 24 तासात आपल्याला कुठलंही अन्न आणि पाणी खायचं नाही, असं हे व्रत आपल्याला करायचं आहे। या एकादशीचं पुण्य एवढं आहे की तुला नक्कीच ह्यामुळं स्वर्गाचं दार उघडं होणार आहे। या दिवशी आपल्याला ब्राह्मणाला सुद्धा दान द्यायचं आहे, गोरगरिबांना सुद्धा दान या दिवशी द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्या या व्रताचं पारणं हे फेडायचं आहे। यापासून मिळणारे
पुण्य यापासून मिळणारं फळ हे संपूर्ण वर्षातील 24 एकादशी येतात त्यांच्या फळा एवढं आहे. तेव्हा हा उपवास तू नक्कीच कर, तुला पण त्याचं फळ मिळेल. या एकादशीनं तुला भगवंताच्या पायाशी जागा नक्कीच मिळेल. तुम्ही वर्षातून जेवढ्या तीर्थस्थळाला जातात ना, त्यांना भेट देतात, त्या संपूर्ण तीर्थस्थळाचं पुण्य आहे ते फक्त एका निर्जली एकादशीच्या व्रतानं मिळत असतं. जो भक्त हा मनापासून व्रत करेल, त्या भगवंताचं नामस्मरण करेल, म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे. या दिवशी आपल्याला जर मृत्यू आला किंवा हे व्रत केल्यानंतर ज्या व्यक्तीला मृत्यू येतो त्याला यमराजसुद्धा न्यायला येत नाहीत असं म्हणतात, तर त्या व्यक्तीला स्वतः भगवंत पुष्पक विमान घेऊन येतात असं सुद्धा सांगितलं जातं. तर कळत असेल की हे व्रत किती महत्त्वाचं आहे. हे व्रत केल्यानं सर्व पापे हे निघून जातात. या दिवशी जल आणि अन्न ग्रहण करू नये. यांना हा उपवास करायला शक्य नाही त्यांनी सूर्योदयापूर्वी दूध आणि पाणी हे तुम्ही ग्रहण करू शकता, परंतु दिवसभर तुम्हाला काही ग्रहण करायचं नाही. आणि दिवसभर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला नक्कीच करायचा आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूला पिवळे कपडे आपल्याला अर्पण करायचं आहे. तसेच भगवानला आपल्याला पिवळे फूल, मिठाई, भगवान विष्णूला पिवळा रंग खूप आवडतो, म्हणून तुम्हाला जे काही पिवळ्या रंगाचं भेटेल ते तुम्ही भगवान विष्णूला अर्पण करू शकता. तर तुम्हाला कळत असेल की निर्जला एकादशीचे व्रत का करावे. सर्व पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला निर्जला एकादशीचं व्रत करायचं असतं. हे व्रत मनापासून केल्यानं आपल्या जीवनाची नौका भवसागरातून तारण्यासाठी हे व्रत नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे 24 एकादशीचं व्रताचे फळ फक्त आपल्याला ह्या एका निर्जला एकादशीच्या व्रत केल्याने मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही मनातून आणि भक्तीनं नक्कीच निर्जला एकादशीचे व्रत करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.